कोल्हापूरमध्ये गेल्या 24 तासात जोरदार पाऊस बरसतोय। त्यामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे। नदीची पाणी पातळी ही 13 फुटांवर येऊन पोहोचलेली आहे। जिल्ह्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस सुरू आहे। हवामान खात्याने पुढच्या 4 दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केलाय। कोल्हापूर जिल्ह्यात मागील 24 तासांपासून जोरदार पाऊस जो आहे तो झालेला आहे आणि परिणामी कोल्हापुरातील पंचगंगा नदीची पाणी पातळी आता हळूहळू वाढायला सुरुवात झालेली आहे। मी पंचगंगा नदी घाट परिसरामध्ये उभा आहे आणि माझ्या मागे आपण ही पंचगंगा नदी पाहतोय, जी गेल्या आठवड्यात पूर्णपणे या नदीचा तळ जो आहे तो दिसू लागला होता। ही आपण मंदिरे पाहतोय, जी मंदिरं पूर्णपणे खुली झाली होती। पाणी पातळी कमी झाल्यानंतर अनेक मंदिरे या परिसरामध्ये आहेत, ती सर्वच मंदिरे खुली झाली होती। मोठ्या प्रमाणात पंचगंगा नदीच्या परिसराची स्वच्छता देखील अनेक नागरिकांनी केली होती आणि आता आपण पाहतोय हा पंचगंगा नदी परिसर पाण्याने त्या ठिकाणी पुन्हा एकदा भरल्यामुळं, पाणी पातळी वाढल्यामुळं पुन्हा एकदा त्यामध्ये पाणी पातळीत वाढ होण्याची गती जी आहे ती वाढायला सुरुवात झालेली आहे। धरण क्षेत्रात देखील जोरदार पाऊस गेल्या 24 तासात झालेला आहे। राधानगरी धरण असू दे, काळामवाडी धरण परिसर असू दे, तुळशी या संपूर्ण परिसरात देखील जोरदार पाऊस सुरू आहे आणि त्याचीच हे परिणाम जो आहे तो या पंचगंगा नदी परिसरात पाहायला मिळतोय। सध्या पावसानं उसंत शहरात सकाळपासून घेतली असली तरी जिल्हाभरातल्या विविध भागात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरूच आहे आणि परिणामी सर्वच नद्यांची पाणी पातळी आता हळूहळू अशी वाढायला सुरुवात झालेली आहे। आजपासून पुढचे 4 दिवस कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ऑरेंज अलर्ट जो आहे तो हवामान विभागाने दिलेला आहे। त्यामुळे पुढचे 4 दिवस कशा पद्धतीने पाऊस लागणार आहे हे पाहणं गरजेचं आहे। त्यावरती कोल्हापूरची पंचगंगा नदीची पाणी पातळी देखील अवलंबून असते। अर्थातच कोल्हापुरातील धरणं जी आहेत ती अद्यापही भरलेली नाही आहेत। मोठ्या प्रमाणात पाणी पातळीत घट झालेली आहे। आता जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत अनेक जण आहेत, शेतकरी देखील प्रतीक्षेत आहेत। त्यामुळे पुढचे 4 दिवस ऑरेंज अलर्ट दिल्यामुळे कशा पद्धतीने कोल्हापूर जिल्ह्यात पाऊस राहणार आहे हे देखील पाहणं गरजेचं आहे। कॅमेरामन ओंकार वळवडेसह शेखर पाटील, पुढारी न्यूज, कोल्हापूर।